बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्यांच्यामुळेच तर मी आता उभा राहू शकलो नाही, नाहीतर मग मला काम करता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. जे होणार नव्हतं ते सक्सेसफुल झालं साहेबांच्यामुळे. आता आपण कागल तालुक्यातील मुरगुड या गावामध्ये आलो. या गावामध्ये देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून एका कुटुंबातील 2 रुग्णांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता आपल्यासोबत तेच आहेत. वडील आणि मुलगा असे ते रुग्ण होते आणि त्यांची शस्त्रक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून झाली होती. काका, तुमचं नाव काय आणि कोणती शस्त्रक्रिया झालेली? सुभाष निवृत्ती वंडकर, मुरगुड. माझ्या पायाचा बॉल खराब झाला होता पडल्यामुळं. पायाच्या बॉल बसवण्याची शस्त्रक्रिया झाली. एकंदरीतच बाहेर किती खर्च सांगितलेला आणि तुमचं ऑपरेशन कुठल्या हॉस्पिटलला झालं? मला बाहेर इथं कोल्हापूरमध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये बॉल बसवायसाठी सांगितलं होतं. कारण ती माझी परिस्थिती नसल्यामुळं मुंबईला मुश्रीफ साहेबांच्या हे झालं. ते सायपी हॉस्पिटलला बॉल बसला 2009ला. आता व्यवस्थित चालता फिरता वगैरे? ओके, काही नाही त्रास. एकंदरीतच आमदार हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेचे लाभार्थी तुम्ही आहात, काय वाटते? छान वाटतं, एक नंबर. त्यांच्यामुळेच तर मी आता उभा राहू शकलो नाही, नाहीतर मग मला काम करता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, काठी घेऊन चालत होतो. मला सहकार्य केल्यामुळे माझं आता चांगलं आहे. एकंदरीतच आता काकांचे मुलगा त्यांच्या देखील शस्त्रक्रिया करण्यात आली. दादा, तुमचं नाव काय आणि कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली होती? माझं नाव सौरभ सुभाष वंडकर, गाव मुरगुड. माझा अन्ननलिकेचा त्रास होता मला गिळण्याचा. मी तर कोल्हापूरमध्ये चौकशी केलेली होती. 1.5-2 लाख रुपये खर्च सांगितलेला होता, परंतु ते सक्सेस नाही सांगितलेलं होतं. ती टेक्नॉलॉजीच नव्हती इथं. आणि बॉम्बेला जे हिरानंदनला केलं, मग ती नवीन टेक्नॉलॉजीनुसार जे बाहेरच्या देशाची जी टेक्नॉलॉजी आहे त्यानुसार जोशी डॉक्टर म्हणून आहे तिथं, म्हणजे त्यांनी करून दिलं. ते पण साहेबांच्या यातून फ्री झालं. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी बाहेरची होती. ते 2016ला केलं माझं. दिलीप सरांनी तेच सांगितलं पहिल्यांदा की आपल्या इथं टेक्नॉलॉजी नाही, बाहेरची टेक्नॉलॉजी वापरून बघू. आणि त्यांचा पण पेशंट, पहिला मी पेशंट आहे जी माझ्यावर शस्त्रक्रिया केली त्यांनी, यशस्वी झाले. एकंदरीतच हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेचे लाभार्थी तुम्ही आहात, काय सांगताय? लाभार्थी आहे ते साहेबांनी केलं, ते चांगलं केलं आणि जे होणार नव्हतं ते सक्सेसफुल झालं साहेबांच्यामुळे. इथं जे आम्ही 1-2 वर्ष प्रयत्न केला होता का ते सक्सेसफुल झाला नाही, का साहेबांच्यामुळे जे बॉम्बेला केला तो सक्सेसफुल झाला. आता व्यवस्थित आहे सगळं, काही त्रास नाही? काही त्रास नाही, व्यवस्थित आहे सगळं. तुमचंही ऑपरेशन झालं आणि त्यासोबत तुमच्या मुलग्याचंही ऑपरेशन, म्हणजे एका घरातले 2 ऑपरेशन हसन मुश्रीफांनी केलंय, काय सांगता एक बाबा म्हणून? तिथं दोषी डॉक्टरने बी हिरानंदला तेच सांगितलं, आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ती वापरून करतो म्हणले. यशस्वी झालं तर झालं, पण तिने ती केलं आणि यशस्वी झालं. तेव्हापासून त्याला आतापर्यंत काही त्रास नाही. मी बी आता तिथनं पुढे आल्यास पुढे मी सगळी कामं करतोय, घरात बाजार करतोय, आपलं जनावर आहेत माझी काय, त्याच्यामुळे पायाचा माझा काय त्रास नाही. पायाकडनं मी चांगला झालोय आणि ते बी त्याच्या ह्याच्याकडनं चांगला झाला. आताच तुम्ही पाहिलात की एकाच कुटुंबातील 2 शस्त्रक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून झाल्या आहेत. खरं तर अशा अनेक शस्त्रक्रिया आहेत ज्या आपल्याला परवडत नसतातच, मात्र या ठिकाणी खेडेगावात असतील किंवा आसपासच्या शहरामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून जी शस्त्रक्रिया करता येते, ते अशा सुविधा या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचल्या नाहीत. अशा सुविधेनं अशा अनेक शस्त्रक्रिया सक्सेसफुली केल्या आहेत आणि त्याही मोठ्या मोठ्या मुंबई या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या आहेत आणि आता यशस्वी देखील झाली आहे. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.